राम हे केवळ नाव नाहीये, तर एक मंत्र आहे, मंत्रराज आहे. प्रत्यक्ष हनुमानजींनी राम उपनिषदामध्ये राम या मंत्राबद्दल काय माहिती सांगितली आहे ते ऐकूयात. त्याआधी जय श्रीराम. तर याच्यामधला जो आलेला आहे तो ओम नमो नारायणाय या मंत्रातून आलेला आहे, जे विष्णू तत्व रिप्रेझेंट करतं. जे आलेलं आहे ते शिवपंचाक्षरी मंत्रातून आलेलं आहे, जे महादेवांचं तत्व रिप्रेझेंट करतं. त्यामुळे राम या नावामध्ये विष्णू आणि महादेव या दोघांचे गुण आहेत. योगी ज्याच्यामध्ये रमण करतात असे ते राम, असा याचा अर्थ होतो. याचबरोबर राम हे एक बीजाक्षर सुद्धा आहे. दोन्ही पद्धतीने लिहितात. राम लिहितात किंवा रा आणि त्याच्यावरती बिंदू असंही टाकून लिहितात. याची जर आपण फोड केली तर त्याच्यामध्ये येतं र, आ आणि म. यातला जो र आहे तो प्रकाश, अग्नितत्व, चेतना रिप्रेझेंट करतो. आणि आ जे आहे ते आहे प्राणतत्व. त्यामुळे रा या शब्दाने प्राणतत्व रिप्रेझेंट होतं आणि म आहे ते मायाचं प्रतीक आहे. मला लक्ष्मीचं सुद्धा प्रतीक मानतात. त्यामुळे भोग आणि मोक्ष हे दोन्ही प्रदान करणारे जर कोणी असतील तर ते आहेत प्रभू राम. आणि प्रभू राम जे आहेत ते परमात्माच आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रभू रामजींचं नाव घ्या आणि बोला जय श्रीराम.